नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजायला आलेले आहेत आणि आज आहे बजेट डे. आज बजेट सादर झालेला आहे आपल्या देशाचा आणि याच्याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. कोणाला काय मिळालंय, कसा फायदा झालेला आहे आणि त्याचा अर्थ आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे. एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी जी तरतूद आहे ती म्हणजे मिडल क्लासला एक मोठा दिलासा आहे. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर लागणार नाहीये. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना एक मोठा दिलासा दिलाय. तर आता नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाखांपर्यंत आयकर लागणार नाहीये. नोकरदार वर्गाला हा मोठा दिलासा मानला जातोय. 15 ते 20 लाखांच्या उत्पन्नामध्ये 15% सवलत देण्यात आली आहे. तर 20 ते 25 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 25% कर सवलत देण्यात आली आहे आणि त्यामुळे नोकरदार वर्गाला हा एक मोठा दिलासा मानला जातोय. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केलेली आहे. त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत 50,000 रुपयांवरून किंबहुना असं म्हणता येईल की 40,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. तर TDS TCS कमी होणार आहे. तर आता ज्याच्यातून दिलासा दिलेला आहे ती नवीन कर रचना नेमकी कशी आहे आपण बघूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून नवीन कर रचनेनुसार ज्यांचं उत्पन्न 0 ते 4 लाख रुपयांपर्यंत आहे वार्षिक त्यांना 0% कर म्हणजे 4 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. तर 4 ते 8 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 5% कर. तर ज्यांचं उत्पन्न 8 ते 12 लाख रुपये आहे त्यांना 10%. ज्यांचं 12 ते 16 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आहे त्यांना 15% कर. तर ज्यांचं 16 ते 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आहे त्यांना 20%. तर 20 ते 24 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 25% आणि 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे वार्षिक त्यांच्यासाठी 30% कर असा हा नवीन स्लॅब आहे टॅक्सचा. त्याच्यानुसार तुम्ही ज्या स्लॅबमध्ये बसत असाल त्यानुसार तुम्हाला आता जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून समजून घ्यावं लागेल कशा पद्धतीनं हे जे दिलासा आहे तो तुम्ही घेऊ शकता 12 लाखांपर्यंतचा. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. पण जी नवीन कर रचना आहे, जो नवीन टॅक्स स्लॅब आहे तो आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. तर नवीन आणि जुना जो टॅक्स स्लॅब आहे त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. ज्यांनी जुन्या कर पद्धतीनुसार टॅक्स भरलेला आहे त्यांच्यासाठी आणि जे नवीन कर प्रणालीचा वापर करतात त्यांच्यासाठी जुनी जी कर प्रणाली आहे ती आहे 2024-25 ची. त्याच्यामध्ये 0 ते 3 लाखांपर्यंत 0% टॅक्स. तर 3 ते 7 लाखांपर्यंत 5% टॅक्स. तर 7 ते 10 लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना 10%. 10 ते 12 लाखपर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना 15%. 12 ते 15 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 20%. तर 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांच्यासाठी 30% इतका हा कर लागतो. जुनी कर प्रणाली ज्यांनी अवलंबलेली आहे त्यांच्यासाठी हा स्लॅब आपण बघतोय आणि जे नवी कर प्रणाली अवलंबतायत त्यांच्यासाठी जो टॅक्स स्लॅब आहे तोही आपण या ठिकाणी बघत आहोत. त्याच्यामध्ये 0 ते 4 लाखांपर्यंत 0% टॅक्स. तर 4 ते 8 लाखांपर्यंत 5% टॅक्स. 8 ते 12 लाखांपर्यंत 10%. 12 ते 16 लाखांपर्यंत 15%. 16 ते 20 लाखांपर्यंत 20%. 20 ते 24 लाखांपर्यंत 25% आणि 24 लाखांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी 30% एवढा टॅक्स. म्हणजेच इथे जुन्या कर प्रणालीमध्ये जिथे तुम्हाला 15 लाखांपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तर 30% इतका टॅक्स आहे. पण नव्या कर प्रणालीनुसार तुमचं उत्पन्न हे जर 24 लाखांच्या पुढे असेल वार्षिक उत्पन्न तर मात्र तुम्हाला 30% इतका कर लागतो. दरम्यान नवीन कर प्रणाली नेमकी कशी आहे ती आपण अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊयात न्यूज 18 लोकमतच्या खास मॅजिक वॉलच्या माध्यमातून. आता 12 लाखापर्यंत टॅक्स नाही म्हणजे काय, तर पूर्वी 7 लाखापर्यंत जर का तुमचं इन्कम असेल तर ते आणि त्याच्यावरती समज टॅक्स एक 25,000 रुपये येत असेल, ओके, तर सेक्शन 87 म्हणून एक इन्कम टॅक्सच्या अंडर आहे की ज्याच्या अंडर रिबेट मिळतो. अच्छा. तर तुम्हाला ह्या 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती हा जो काय टॅक्स आलाय याचा स्ट्रेट तुम्हाला रिबेट मिळायचा. अच्छा. तो पूर्ण मिळायचा फिगरचा आणि त्यामुळे टॅक्स लायबिलिटी होती, सूट मिळायची आणि त्यामुळे टॅक्स लायबिलिटी अल्टिमेटली ही नील होती. बरोबर. आता हे लिमिट जे आहे हे वाढून झालेलं आहे 12 लाख. ओके. ओके. सो आता नवीन स्लॅब प्रमाणे 12 लाखापर्यंत काहीतरी एक अमाऊंटचा टॅक्स आला इथे. तर ह्या सेक्शनच्या अंडर जे त्यांनी रिबेटचं लिमिट दिलेलं आहे ते इट इज ॲज गुड ॲज दिस अमाऊंट. ओके. सो तो टॅक्सची अमाऊंट हीच तुमची रिबेटची अमाऊंट येईल आणि इथे त्यामुळे परत टॅक्स जो येईल तो इथे नील येईल.
म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की सो मी ज्यांचं- थोडं करेक्ट करतो परत की टॅक्सचं लिमिट हे 12 लाख नाही वाढवलंय. अच्छा. इन्कमचं लिमिट त्यांनी 12 लाखापर्यंत वाढवून रिबेटचं लिमिट त्यांनी 12 लाखापर्यंत स्ट्रेच केलंय. सो आणि याच्यामध्ये कॅपिटल गेनचं इन्कम घ्यायचं नाहीये. ओके. प्युअरली फक्त तुमचं जे काय बाकीचे हेड्स ऑफ इन्कम असतील त्याच्यामधलं इन्कम घ्यायचं आहे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की 12 लाख रुपये समजा एखाद्या व्यक्तीचं इन्कम आहे तर त्याला रिबेट घेण्यासाठी 87 अंतर्गत जे काही डॉक्युमेंट्स असतील, मग इन्शुरन्स असेल, त्याच्यामध्ये नाही सेव्हिंग्स नाही असतील. नाही हा 87च्या रिबेटसाठी कुठलेही डॉक्युमेंट लागत नाहीत. अच्छा. हा स्ट्रेट अवे रिबेट आहे. ओके, म्हणजे हे डॉक्युमेंटची गरज तुम्ही नाही. जे म्हणता ते सेक्शन 80C च्या अंडर आहे हां. आणि ते न्यू स्कीम मध्ये डिडक्शन मिळतच नाही. ओके. ओके. आपल्याकडे आता प्रचलित 2 प्रकारच्या टॅक्स सिस्टीम आहेत. एक ओल्ड टॅक्स रिजिम आणि एक न्यू टॅक्स रिजिम. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये तुम्ही अंडर सेक्शन 80C च्या अंडर जसं पूर्वी LIC, हाऊसिंग लोन प्रिन्सिपल अमाऊंट, NSC याच्यामध्ये PF, PPF याच्यामध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट केली तर डिडक्शन मिळायचं. तसं आता डिडक्शन न्यू स्कीममध्ये मिळतच नाही. त्यामुळे तुम्हाला जे रिबेट आहे मिळणार आहे तो सेक्शन 87च्या अंडर डायरेक्ट मिळणार आहे. त्यामुळे जर मला विचाराल तर सुटसुटीत भाषेत सॅलराईड माणसाला ज्याचं उत्पन्न हे पगारात नाही त्याला 12,75,000 पर्यंत जे काय आहे त्याच्यावरती टॅक्स हा नील येईल. अच्छा. आता 12,75,000 कशी काय फिगर आहे ही? तर 12 लाख रुपये इन्कम वरती आहेच आणि 75,000 हा जो वरची जी फिगर आहे हे स्टँडर्ड डिडक्शन आहे. ओके. तर हे जर का काही चेंज केलं नसेल तर टेक्निकली 12,75,000 जर का एखाद्याचं उत्पन्न असेल तर त्याला 75,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. ओके. आणि त्याच्यामधनं उरेल फिगर ती 12 लाख. 12 लाखावरती जो काही टॅक्स येईल त्याच्या अंडर हा रिबेट मिळेल आणि त्यामुळे टॅक्सेबल इन्कम होणार. टॅक्सेबल इन्कम होणार नाही, त्याच्यावरती टॅक्स येणार नाही जो संपूर्ण रिबेटमध्ये कन्झ्युम केला जाईल. सर, आता याच्यामध्ये आपण लोकांना समजावण्यासाठी सोप्या शब्दांमध्ये असं घेऊयात की एखाद्या व्यक्तीचं इन्कम समजा महिन्याचं 1 लाख रुपये, तर त्याला कशा पद्धतीने याचा फायदा होऊ शकेल? कारण 1 लाख रुपये म्हटल्यानंतर 12 लाख रुपयेच होतं. 12 महिन्यांचं, एका वर्षाचं 12 लाख रुपये होतं. तर मग ते व्यक्ती कशा पद्धतीने याचा फायदा घेऊ शकते? आता जर का आता टॅक्स स्लॅब माझ्याकडे आता तोंडावरती नाही, पण 0 ते 4 लाख नील आहे. 4 लाख ते 8 लाख 5% आहे. म्हणजे या 4 लाख ते 8 लाख एक काम करूया, जरा पुसतो मी. ओके. एक एक्झाम्पल तुम्ही आता विचारले ते घेऊया आपण. सपोज एखाद्याचं 12 लाखांचं तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे. आपण एक काम करूयात, ज्यांचं समजा 90,000 किंवा 80,000 रुपये इन्कम आहे दर महिन्याचं, त्यांचं आपण घेऊया. 80,000 रुपये पकडूया. 80,000 रुपये पर मंथ. ओके. म्हणजे इयरली झालं 9,60,000. ओके. याच्यावरती आपल्या नवीन स्लॅब प्रमाणे 4 लाख ते 8 लाख 5% आहे. ओके. 8 ते 12 10% आहे. अच्छा. सो आता या माणसाला पहिल्या 4 लाखावरती 5% म्हणजे येईल 20,000 आणि पुढच्या 1,60,000 वरती 10% 16,000. सो याला टॅक्स येईल 36,000. अच्छा. 36,000 हा वर्षाचा टॅक्स. हा, ही टॅक्स लायबिलिटी येईल. ओके. पण याला रिबेट मिळेल. ओके. हा पूर्ण 36,000 मिळेल. कारण याचं इन्कम जे आहे ते 12 लाखाच्या खाली असल्यामुळे जेवढं 12 लाख उत्पन्न होईल तिथपर्यंत जेवढा टॅक्स येईल तेवढा रिबेटच्या अंडर कव्हर होत असल्यामुळे फायनल टॅक्स लायबिलिटी याची नील येईल. अच्छा. हे सिंपल भाषेत लेमन लँग्वेज मध्ये आता सांगतो. बरोबर. म्हणजे एकूणच ज्यांचं उत्पन्न 80,000 रुपये महिना आहे असं आपण समजूयात, तर त्यांना त्याच्यानंतर टॅक्स त्यांचा कोणत्याही प्रकारचा डिडक्ट होणार नाही असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न समजा 1 लाख रुपये महिन्यापर्यंत सुद्धा आहे त्यांनाही कोणत्याही प्रकारचा टॅक्स त्याच्यानंतर परत रिटर्न घ्यायचे वगैरे हे झंझट नसेल. रिफंड हा प्रकार येणार नाही. पण त्याचं जर का अदर इन्कम म्हणजे हे आपण फक्त जर का सॅलरी बद्दल बोलत असू तर 1 लाख रुपये सॅलरी, पण त्याचं जर का अदर काही उत्पन्न असेल. मग अदर इन्कम ज्यांचं असेल त्यांच्यासाठी नेमकं याचा फायदा कसा होऊ शकेल किंवा त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा टॅक्स लागू शकेल? त्याच्यामध्ये फायदा नाही होणार, त्याच्यामध्ये टॅक्स भरायला येईल. कारण एकदा का तुम्ही 12 लाख रुपये क्रॉस केलेत. ओके. आता समजा माझं उत्पन्न आहे 80,000 रुपये महिना आणि त्याच्यानंतर मला रेंट येतं किंवा अशा सगळ्या गोष्टींनी मिळून मला 20,000 रुपये मिळतात, तर मग ते झालं 1 लाख रुपये दर महिन्याला. तर मग याच्यामध्ये मला कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल किंवा काय करावं लागेल? आपण हे 960 इन्कम सॅलरीचं पकडलं ना, याच्यामध्ये आपण थोडासा बदल करूया आणि 8 लाख रुपये सॅलरी इन्कम पकडूया. ओके. आणि 1,60,000 रुपये हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम, म्हणजे तुम्ही ते रेंट म्हणालात ते, असं मिळून 960 जरी पकडलं तरी वर्किंग हे असंच आहे. अच्छा.
म्हणजे अशाच पद्धतीने हे 12 लाखाचं जे आहे त्यांनी दिलेलं हे टोटल इन्कम आहे एक्सक्लुडिंग कॅपिटल गेन. मी परत सांगतो, कारण कॅपिटल गेनला टॅक्स हा 20% वेगळा लागतो, त्याचा टॅक्स स्लॅबचा रेटच वेगळा आहे, त्यामुळे मग तो या 12 लाखामध्ये कव्हर होणार नाही असं त्यांनी आता बजेटमध्ये सांगितलं. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की एखाद्याचं आता समजा 15 लाखांचं उत्पन्न आहे, तर त्याला आता जो नवीन टॅक्स स्लॅब आलेला आहे त्यानुसार 15 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कशा पद्धतीनं 12 लाखांपर्यंत त्यांना फायदा घेता येईल, पण 15 लाख त्यांचा ऍक्च्युअल इन्कम आहे. मग ते आपल्या स्लॅब प्रमाणे टॅक्स वर्किंग करून जो टॅक्स येईल तो भरायला लागेल. म्हणजे 12 लाखांपर्यंत असं आपण समजू शकतो का की 12 लाखांपर्यंत तर नील होईल, पण त्याच्या वरचे जे 3 लाख उरतात त्याच्यामध्ये त्यांना टॅक्स लागेल, तर मग तो कसा? 12-15 लाखावरती जो काही टॅक्स येईल ना तो कॅल्क्युलेट करून त्यांना ती स्ट्रेट लायबिलिटी येईल. अच्छा, ते समजावून सांगू शकाल ज्यांचं 15 लाखांपर्यंत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी? आता इथे एवढं थोडक्या वेळामध्ये समजावणं कठीण आहे, कारण आपल्याला टॅक्स स्लॅब प्रमाणे सगळं कॅल्क्युलेट करून दाखवायला लागेल. आणि त्यामुळे फक्त मी एवढं सांगेन प्रोव्हिजन वाईज की 12 लाखापर्यंत जो काही टॅक्स येतोय त्याच्यावरती जो रिबेट त्यांनी दिलेला आहे तो पूर्ण 12 लाखापर्यंतच्या इन्कमला आहे. वरचं जे आहे ते आपल्याला टॅक्स जे वर्किंग करून येईल त्याच्याप्रमाणे आपल्याला भरायला लागेल. म्हणजे त्याचं वर्किंग स्पेसिफिकली आता तुम्ही सांगितलं तसं मला मग ऍक्च्युअल चार्ट मांडून करायला लागेल की किती किती टॅक्स येते.